हॅलो नमस्कार, मी अश्विनी तुमच्या सर्वांचे अश्विनी दरकर या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। तुम्ही मस्त असाल अशी आशा करते आणि आमचे व्हिडिओ पाहत असाल। तर आत्ताच आलोय आम्ही घरी आणि हे पहा एवढा व्हेजिटेबल आम्ही घेऊन आलेलो आहोत। तर काय काय आणलंय आम्ही, वटाणा, त्यानंतर आणलेत वांगे, हां, त्यानंतर कॅरेट आणि अजून काय आणलंय, पनीर। आज आहे आमच्या घरी पनीरचा बेत। कुणासाठी? माझ्यासाठी। तर चला, लय दिवस झाले तर घरात चटपटीत केलं नव्हतं आणि ॲक्च्युली याच्या आधी पण स्वराज म्हटलेलं की पनीरची भाजी कर आणि आम्ही पनीर आणायला गेलो, पण त्या दिवशी स्वराजचे पप्पा जेवायलाच येणार नव्हते, मग सो आम्ही दोघांसाठी नाही केलं। तर आज आम्ही सर्व आहोत जेवण्यासाठी संध्याकाळचा एकत्र, म्हणजे ऑलरेडी दररोज असतोच, पण कधी कधी जर त्यांना उशीर झाला वगैरे तर ते बाहेरूनच तिकडनं जेवून येतात। तर आज आम्ही सगळे जेवायला होतो, तर मग चला म्हटलं, याला तर पनीर खूप आवडतं, इतकं आवडतं आणि आमच्या दोघांच्या जवळपास आवडी सेम आहेत। स्वराजची आवड अशी आहे, अर्धी त्याच्या पप्पांबरोबर अर्धी माझ्या बरोबर, पण आमच्या दोघांच्या जास्त आवडी सेम आहेत। तर तुमच्या आवडी असंच आहे का? तुमच्या मुलांच्या आणि तुमच्या आणि हजबंडच्या वेगळ्या आणि यांच्या खरंच वेगळं आहे, त्यामुळं कधी कधी आम्हाला पण कंटाळा येतो त्यांच्यासोबत त्या भाजी खायच्या सारख्या सारख्या। सो म्हटलं चला आज असू द्या, आज आमच्या आवडीचं म्हटलं। तर मग पनीर आम्हाला दोघांना पण खूप आवडतं। तुम्हाला आवडतं का पनीर? कमेंट करून नक्की सांगा। तर मग आम्ही असा केलेला आहे पनीरचा बेत। मी आणलेला आहे वटाणा आणि पनीर। तर चला मग पटपट आता आपण पनीरची रेसिपी पाहूयात, मी कशी बनवते ती मी तुम्हाला तुमच्याशी शेअर करणार आहे। तर मग तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ हा नक्की पहा आणि तोपर्यंत पिल्लू करणार आहे स्टडी। ओके, काय करणार तू? मी तुझ्या आवडीचं जेवण बनवणार आहे ना। हां, मग मी सांगेन ते सगळं ऐकायचं। पहा वेडा कसला आहे। ॲक्च्युली मी कपडे ना म्हणजे मी इथं खालीच घालते माझ्या गॅलरीत, तर ते कपडे ना वाळत नाही संध्याकाळचे, तर मी ते दुसऱ्या दिवशीच काढते। तर यांना तिथून पण कपडे घ्यायचा त्रास होतो, त्यामुळे सकाळी सकाळी मला बडबड केली आहे, कपडे काढत जा, कपडे काढून ठेवत जा। सो आज सगळेच कपडे काढून घेतलेत, जाऊ दे म्हटलं। आज बऱ्यापैकी कपडे धुतलेले, उशांचे टॉवेल वगैरे, उशांचे कवर, टॉवेल्स वगैरे धुवून घेतलेले। मी सर्व कपडे एकाच दिवशी धुत नाही, डेली थोडे थोडे धुते, कारण एका दिवशी धुतलं की मग आपल्याला कामही जास्त होतं आणि हात वगैरे पण दुखतात, त्यामुळे मग मी डेली थोडे थोडे म्हणजे एक दिवस बेडशीट, एक दिवस टॉवेल्स, एक दिवस स्वराच्या स्कूलचे ड्रेस असतात, वीकली 3 वेळा धुवावं लागतात त्याचे, मग एकदम सगळे कपडे धुत नाही। तर चला आता पटपट मी कपड्यांच्या घड्या घालून घेते आणि मग भेटते तुम्हाला। दुपारी मी फ्रीजरचं बटन ऑफ केलं होतं आणि हा सगळा बर्फ तुम्हाला आत्ता दिसणार नाही, 1 मिनिट। हे पहा, आता इथे थोडा बर्फ आहे, वरचा सगळा बर्फ पडलाय आणि माझ्या तर लक्षातच नाही आलं की मी फ्रीजर चालू केलाय। आत्ता स्वराज एकदम म्हणायला लागला, मम्मी फ्रीजच्या खालून पाणी आलंय, आणि तुम्हाला दाखवते बर्फ पहा। हे पहा, एवढा बर्फ मी काढलाय आणि त्याच्या मागचं पाणी पण काढलंय, अजून पाणी निघेल। आणि सडनली ते माझ्या लक्षात आलं का हो, मी दुपारी चालू केलं होतं आणि पाणी काढायचंच राहून गेलं। ओरड पोरग आहे माझं, सारखं म्हणतंय बर्फ खायचा आहे, चांगला नाही पिल्ला, खायचा नाही घेतो, नो 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 नो। ॲक्च्युली मी आता पहिल्यांदा भात लावते एका साईडला आणि एका साईडला कांदा भाजायला टाकते। तुम्ही पनीरची भाजी कशी करता ते पण सांगा आणि माझी पण पद्धत बघा, तुम्हाला आवडते का नाही ते नक्की सांगा। इंद्रायणी तांदळाची कणी आहे। भात आम्ही डेली नाही खात, कधीतरीच भात लागतो, तर मी डेली नाही लावत। मग असं एखाद्या दिवशी वाटलं की आज भात खायचा आहे, सो मग त्याच दिवशी मी भात करते फक्त। येथे लगेच मी गव्हाची पीठ देखील मळून घेणार आहे, तर त्यासाठी मीठ घेते आणि ते भातात पण मीठ। तर येथे कढई तापायला ठेवलेली आहे आणि मी कांदा कट करून घेत आहे। मी पनीरच्या भाजीसाठी कांदा भाजून घालते, तुम्ही कसे घालता? मी कधी कधी बिना भाजताही घालते, पण मोस्टली जास्त करून मी भाजूनच घालते। आणि कांदा भाजण्यासाठी मी तेल यूज करते, म्हणजे कांदा पटकन भाजून निघतो छान प्रकारे। त्यानंतर मी येथे लसणाची पाकळी, त्यानंतर आले आणि तसेच टोमॅटो घेतलेले आहे, सगळं स्वच्छ धुवून कट करून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्रेव्ही करण्यासाठी रेडी करत आहे। ग्रेव्ही करण्यासाठी जे काही साहित्य लागतं ते। त्यानंतर मी इथे कोथिंबीर देखील धुवून घेतलेली आहे। कोथिंबीर मी ग्रेव्हीमध्येच टाकून बारीक करून घेणार आहे, कारण स्वराच्या पप्पांना वरून टाकलेली कोथिंबीर आवडत नाही, तो सगळ्यांच्या आवडीनिवडी विचारात घेऊनच मी सगळ्या गोष्टी मला कराव्या लागतात घरात।
त्यानंतर पनीरचे पण मी छोटे छोटे क्यूबसारखे पीस करून ते देखील स्वच्छ पाण्याने धुवून काढून ते पाण्यातच ठेवले होते. तुम्ही पण पनीर आणल्यानंतर ते स्वच्छ धुवून घेत जावा. त्यानंतर लगेच मी चॉपबोर्ड आणि जी काही आपली सुरी होती ती स्वच्छ धुवून ठेवली, कारण ह्या गोष्टी अशाच ठेवल्या की भांडे खूप वाढत जातात, त्यामुळे त्या लगेच ताबडतोब धुवून ठेवत जा. त्यानंतर कांदा परततपर्यंत पीठ मळून घेणार होते. पीठ लवकर मळून ठेवले तर चपात्या छान येतात, पीठ कणिक चांगलं भिजते. तर मी कटोरी, आमच्याकडे कटोरी म्हणतात, त्यामध्ये पीठ मळते. तर तुम्ही कशात मळतात, परातीत मळतात की कटोऱ्यामध्येच मळतात ते देखील कमेंट करून नक्की सांगा. आणि पीठ मळताना जेवढं आपण त्याला रगडून व्यवस्थित मळू ना तेवढं ते चपात्या छान येतात त्याच्या. आणि कणिक मी एकाच हाताने मळते, मला दोन्ही हातांनी अजिबात आवडत नाही आणि आमचं थोडंच असतं त्यामुळे एका हाताने मळलेलं चांगलं वाटतं मला. इथे माझं कणिक मळून रेडी आहे, सो मी त्याला भिजण्यासाठी ठेवत आहे झाकून व्यवस्थित. इकडे कांदा देखील परतत आलेला आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे पनीरच्या भाजीसाठी आपल्याला ओटाणा लागणार होता आणि ओटाणा सोलायचा होता. सो सगळीच धावपळ होती, त्यामुळे बाकीचा जो काही भाजीपाला होता तो व्यवस्थित मला फ्रीजमध्ये ठेवायचा होता. सो मी तो क्लीन करून व्यवस्थित त्या कंटेनरमध्ये ठेवत होते आणि त्यानंतर आपल्याला आता सोलायचे होते ओटाणे. तर इथे स्वराज देखील माझी मदत करत आहे वाटाणा सोलण्यासाठी. आणि त्याला वाटाणा कच्चा खूप आवडतो, तो कच्चे वाटाणे खातो. त्याला शिजलेल्या वाटाण्यापेक्षा कच्चे वाटाणे खायला जास्त आवडतात. कोण कोण असं कच्चं पालेभाज्या खातात ते कमेंट्स करून नक्की सांगा. मला तरी नाही आवडत जास्त कच्चं खाण्यासाठी. इथे कांदा आता परतलेला आहे, आता आपण ग्रेव्ही करून घेऊयात. तर इथे साहेबांची एंट्री झालेली आहे. साहेब आलेले आहे, त्यांना खूप भूक लागलेली होती. आमचा अजूनही स्वयंपाक झालेला नव्हता. तर वाटाणा सोलून झाल्यानंतर मी जी काही कढई होती त्यातला कांदा मिक्सरच्या भांड्यात टाकला आणि कढई स्वच्छ घासून घेत आहे इथे, कारण कांदा भाजल्यामुळे कढई येते थोडीशी जळालेली, काळी झालेली. तर मला इथे आता वाटाणा शिजायला टाकायचा होता, तो मी स्वच्छ वाटाणा देखील धुवून घेतला आणि शिजायला ठेवलेला आहे वाटाणा. तर वाटाणा शिजतानाच मी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं, म्हणजे वाटाणा लवकर शिजेल आणि आपला गॅस वाया जाणार नाही. आणि इथे मी गॅस देखील तुम्हाला क्लीन करताना दिसत असेल तर भात उतू गेलेला, ती गोष्ट उतू गेलेली किंवा गॅसवर सांडलेलं लगेचच्या लगेच क्लीन केलं तर मग आपल्याला काम वाढत नाही किंवा ते जळून वगैरे जात नाही आणि आपलं किचन पण बऱ्यापैकी स्वच्छ राहतं. तर इथे मी आता ग्रेव्ही करून घेत आहे. ग्रेव्ही करून झाल्यानंतर जर मी मिक्सरवरती काही सांडलं तर ते ताबडतोब तेव्हाच क्लीन करून घेते, जेणेकरून माझा मिक्सरही खराब होत नाही. तुम्ही पाहू शकता मिक्सरसुद्धा आपला क्लीन दिसतोय. आणि त्यानंतर वाटाणे शिजत होते, राईस तर झालेला होता, राहिल्या होत्या फक्त चपात्या. मग थोडेसे भांडे होते ते पण मी लगे हात घासून घेतले, जेणेकरून नंतर जास्त भांडे पडत नाही. आणि जेवण केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे खूप कंटाळा येतो भांडे घासायचा. सो मी येथे थोडेसे भांडे होते ते लगेच घासून कचरा व्यवस्थित एका कॅरी बॅगमध्ये टाकून घेत होते आणि बेसिन पण. त्यानंतर येथे मी चपाती करायला लागलेली आहे. पहिल्यांदा मी पीठ चांगलं रगडू तेल लावून मळून घेत असते आणि मी 2 पुड्याच्या चपात्या करते. तुम्ही किती पुड्याच्या करतात ते नक्की सांगा. त्यानंतर मी येथे छोटे छोटे उंडे करून घेतलेले आहे, जेणेकरून आपला गॅस वाया जाणार नाही आणि पटपट खाली एक चपाती वर एक चपाती अशा प्रकारे आपल्या चपात्या करून होतील. सो इथे मी अशा प्रकारे उंडा करून घेते. पाहू शकता तुम्ही चपाती खूप छान प्रकारे फुगली आहे आणि प्रत्येक चपाती अशीच फुगती. मी ज्या पद्धतीने तुम्हाला पीठ मळणं किंवा ज्या काही ट्रिक्स सांगितलेल्या आहेत त्याप्रमाणे तुम्ही देखील करून पहा, तुमचीसुद्धा चपाती नक्की फुगेल. हे पहा माझीसुद्धा चपाती इथे खूप छान प्रकारे फुगलेली आहे. तर चला अशा प्रकारे माझ्या चपात्या देखील करून होत आलेल्या आहेत. त्यानंतर आत्ता आपल्याला फायनली करायची आहे ती म्हणजे पनीरची भाजी. तर इथे मी कढई तापायला ठेवलेली आहे. त्यानंतर कढई तापल्यानंतर त्यामध्ये मी तेल घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार जेवढं हवं आहे तेवढं तेल घ्या. त्यानंतर जी काही आपण ग्रेव्ही केलेली होती ती ग्रेव्ही आपल्याला तेलामध्ये छान प्रकारे फ्राय करून घ्यायची होती. तर मी ते ग्रेव्ही टाकलेली आहे तेलात आणि ती छान प्रकारे फ्राय झाल्यानंतरच त्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे होते. सो मी इथे थोडा वेळ 1-2 मिनटं ग्रेव्ही झाकून ठेवलेली आहे तिला चांगलं तेल सुटतपर्यंत. त्यानंतर हळद, धना पावडर, कांदा लसूण मसाला, लाल तिखट हे घरचंच आहे आणि त्यानंतर पनीरचा येथे मसाला, किचन किंग मसाला मी यूज करत आहे. छान प्रकारे मी मसाले ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेतलेले आहे आणि पुन्हा थोडा वेळ झाकण ठेवलेलं आहे. छान प्रकारे आपल्या ग्रेव्हीला सुद्धा इथे तेल सुटलेलं आहे. त्यानंतर मग मी त्यामध्ये वाटाणे ॲड केलेले आहेत, जी काही आपली ग्रेव्ही होती त्यामध्ये ते देखील मिश्रण सर्व एकत्र करून घेतलेले आहे छान प्रकारे. आणि तुम्हाला जेवढी ग्रेव्हीमध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे मी अंदाजानुसार, तुम्ही तुमच्या अंदाजाने मीठ टाका. त्यानंतर मी येथे ग्रेव्हीमध्ये पाणी ॲड करत आहे. तुम्हाला जेवढ्या प्रमाणात पाणी हवं आहे, जी काही ग्रेव्ही तुम्हाला म्हणजे पातळ पाहिजे की घट्ट पाहिजे त्यानुसार तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करू शकता. यांना आवडतो रस्सा, त्यामुळे मी थोडासा जास्त रस्सा धरलेला आणि यांना पनीरची भाजी जास्त प्रमाणात आवडत नाही.
तर येथे छान प्रकारे उकळी फुटलेली आहे आणि आता मी पनीर जे काही होतं आपलं ते पनीरचे क्यूब मी भाजीत उकळीमध्ये सोडलेले आहे आणि आता अशा प्रकारे आपली छान प्रकारे भाजी रेडी आहे. आणि येथे मी भांडे देखील लगेच घासून घेत आहे, म्हणजे नंतर जास्त भांडे पडणार नाही. तर चला फ्रेंड्स, तुम्हाला ही आमची पद्धत आवडली का? तर जर आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तर चला मग आपण व्हिडिओचा एंड इथेच करूया. व्हिडिओ थोडा लॉंग झालेला आहे, पण तुम्ही नक्की पहा. आणि जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट करून सांगा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आम्ही दोघे इथे गप्पा मारत उभे होतो. एकमेकाशी थोडासा टाईम स्पेंड केलाच पाहिजे. तर चला भेटूया अशा नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.